राज्य महिला आयोग वागते या प्रकरणामध्ये एकंदरीत त्यांची पण भूमिका संशयास्पद वाटते का? 100% आरोपीला वाचवण्याचा तो आयोग झालेला आहे. आरोपीला वाचवण्याचा आयोग आणि त्या ठिकाणी पीडितेच्या चारित्र्याचं हनन करणं हे मला वाटतं खूप दुर्दैवी आहे. मला संपदाच्या नातेवाईकांनी सांगितलं की संपदा एकदा मेली, पण ह्या तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन आमच्या कुटुंबाला हे लोक रोज करताय, असे तिच्या चारित्र्यावर शिंतोडे घेताय. संपदाच्या एका मैत्रिणीचा मला फोन आला आणि तिने मला सांगितलं की माझं नाव सांगू नका, पण संपदाला कशा पद्धतीने छळलं गेलं हे तिने मला सांगितलं. म्हणली जर तुम्ही माझं नाव सांगितलं की तर माझे घरचे माझं शिक्षण बंद करतील. ती संपदाची मैत्रीण होती, ती देखील मेडिकलची स्टुडंट आहे. एवढे विदारक परिस्थिती म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतोय का कुठे राहतोय नेमकं? देवा भाऊ, याच्यातून तुम्हाला काय महाराष्ट्राचं काय सिद्ध करायचंय? आपला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आरोपीला वाचवलं जात आहे. ही काय पद्धत लावली? तिच्या कुटुंबाला न्याय मिळायच्या ऐवजी तिच्यावर त्या ठिकाणी आरोप होत आहेत. मेलेल्या माणसं उत्तर द्यायला येणार नाही तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. याच्यापेक्षा आणि का तुम्ही एसआयटी लावत नाही? ज्या फलटण पोलिसांच्या अनेक तक्रारी संपदाने केल्या त्यांची ते काय चौकशी करणार आहे? तो म्हणजे चोराला तुम्ही चौकशी करायला सांगताय? याच्यापेक्षा दुर्दैव काय? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.